याच्यामधलंच मी हे काढलं. हे बघा, हे याच्यामधले आहेत ना, हे याच्यामधूनच हे एक सोलून घेतलं. हो, नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? कशा काय येतात तब्येती वगैरे? पाण्या पावसाच्या सध्याचं वातावरण खूप बिघडलंय, त्याच्यामुळं चौपट असे बिमाऱ्यात चालू आहेत, दुखण्यात चालू आहेत. आमच्याच घरात बघते माझ्या मुली अशा आजारी पडल्या. तर बघा, आज काय झालं, दारावरती हे आलते, डाळिंब आलते. तर म्हटलं चला डाळिंब घेऊ. तर बघा, मस्त मी असे डाळिंब घेतले, ताजे ताजे डाळिंब येतं बघा, तुम्ही बघू शकता. अजिबात एवढं छान आहे ना बघा, अजिबात डाग नाहीये, कुठं काहीच नाही, एकदम असं छान आहे. किती मस्त असं ताजं ताजं लट आहे. याचं पान पण बघा, हिरवगार पान आहे आणि छान आहे. मस्त असे असे बघा सर्व आहेत ना ते असे, नाही तर कसे पाण्या पावसाचे खराब राहतात, सडलेले वगैरे असे डाग बीग आतून पण सर्व सडलेले राहतात. पण मी बघा कसे आलते आणि छोटे छोटे आहेत, पण मस्त असे दिसायला आहेत, असे छोटे वाटतात दिसायला की किती छोटे. मी तर घेताना म्हटलं होतं की बापरे एवढे छोटे घेतले मी, तर मी म्हटलं एवढे छोटे छोटे आहेत बाई, तर आतमधून सगळं खराब येईल, तर सगळं हिरवं दिसल, म्हणजे लाल दाणे नाहीत राहणार याच्यामधले सोले. तर बघा मी तुम्हाला दाखवते. तर असे मी एवढे घेतले, तर मी असे किती घेतले तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटे छोटे शेतं सर्व असे छोटे छोटे येतं, पण कसे ताजे येते, एकदम असे ताजे आणि लुसलुशीत येतं, मस्त असे ताजे ताजे. याला पानं येतं नाही, पानं पण मस्त ताजे ताजे येतं. तर मग मी याच्यामधले सोले काढून घेतले. तर बघा, मला असं विश्वासच बसत नव्हतं की एवढ्या बारीक डाळिंबामध्ये एवढे छान सोले निघतील म्हणून. बघा तुम्हीच किती छान निघाले, मस्त असे लाल जरद आणि स्वच्छ, एकदम एक पण घाण नाही याच्यामध्ये, एकदम स्वच्छ लगे बघू शकता, एकदम स्वच्छ येतं. याच्यामधलंच मी हे काढलं. हे बघा, हे याच्यामधले आहेत ना, हे याच्यामधूनच हे एक सोलून घेतलं. तर बघा किती लाल जरत, एकदम लाल जरत आहेत. असं वाटलंच नव्हतं मला की याच्यामध्ये एवढे लाल जरत. मला वाटलं छोटे छोटे आहेत तर याच्यात काय निघतील पांढरे. मी एकदा काय केलं, बाजारामधून आणले होते अर्ध, म्हणजे 100 रुपयाचे फक्त 2च भेटले होते. तर 2च भेटले होते, तर घरी आली आणि मोठे मोठे होते बरं, एकदम असे मोठे मोठे होते, हातात पण बसत नव्हते एवढे होते. पण नंतर घरी आली, मी कापलं तर बघितलं त्याच्यामध्ये काय होतं, हे दाणे आहेत ना, हे पांढरे फटक होते, म्हणजे असे लाल नव्हते, खायला पण एकदम गोड नव्हते, काय नाही, आंबट होते. मग मला वाटलं की बापा एवढे छोटे छोटे येतं. त्या माणसाने मला एक कापून दाखवलं होतं, पण मग ते मला असं कसं राहते, लोक काय करतात, जे लाल राहतात ना ते बरोबर असे कापून बाजूला ठेवतात. पण मग घरी आली, घरी मी कापलं, तर बघा हे कापलं तर याच्यामधून किती छान निघले आणि छान पण वाटते. रक्तवाढीसाठी पण छान असतात आणि खायला पण एकदम असे गोड राहतात. ते बघा मी तुम्हाला काढून दाखवते. बघा एकदम छोटे छोटे आहेत. किती आले, अर्धा किलो घेतले. अर्धा किलोमध्ये किती आले, हे आहेत 5 आणि हे एक 6. एक मंगाशी माझ्या मुलीने खाल्लं होतं 7. तर एवढे आहेत बघा. आहेत का नाही छान? तर असं आलं की काय वाटत नाही, लेकरांना पण खायला चांगलं राहते, शरीरासाठी रक्तवाढीसाठी एकदम बेस्ट असते. आता मस्त मी हे घेणार आहे आणि मस्त खाणार आहे बघा. खूप गोड येतं. बाहेर हेलिकॉप्टर आलं, मुली गेल्या पळत पळत पाहायला. मी बसली खात.
बघा आता इतकं छोटा आहे ना, याला मी तुम्हाला कापून दाखवते की कसं आहे म्हणून. बघा एकदम लाल भडक आहे आतमधून आणि खायला पण एवढं गोड आहे ना, खूपच गोड आहे. बघा आहे ना, दिसायला किती छोटं होतं, आतमधून बघा किती लाल जरद आहे. बघा मी याचे दाणे काढून दाखवते तुम्हाला. हे बघा आहे ना.